Hello students, today we will start a new topic, that is a poem 2.3, There is Another Sky. It's a very beautiful poem. So let us see the icebreakers. सुरुवातीला आपण questions icebreakers बघायच्यात. Activities first I will read. Life is amalgamation of happy and sad moments. Think of such moments in your life. Pair with your classmate and share with the aspects of life. Share both the aspects of life. So हा टेबल दिलाय बघा, हॅपी मोमेंट्स अँड सॅड मोमेंट्स. सो एक दिलेला आहे तुम्हाला हॅपी मोमेंट वेन विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. सो जेव्हा तुम्ही एखादं कॉम्पिटिशन जिंकतात यू आर हॅपी. वन सॅड इज गिवन लुझिंग युअर मोबाईल, बायसिकल ऑर वॅलेट. एखादी तुमची वस्तू हरवली तर तुम्हाला वाईट वाटतं. दॅट इज युअर सॅड मोमेंट. ओके, हरवली म्हणजे मोबाईल, बायसिकल, काही सायकल. सो दॅट इज युअर सॅड मोमेंट. यू कॅन राईट सम मोर हॅपी मोमेंट्स. यू कॅन राईट एखादं आवडीचं पुस्तक तुम्ही वाचलं, वॅन यू रीड अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक ऑर अ स्टोरी, यू आर हॅपी. ऑर वॅन यू गेट अ गिफ्ट फ्रॉम समवन, तुम्हाला एखादं छान गिफ्ट मिळालं कोणाकडून तरी, यू आर हॅपी. समटाईम्स यू मे सी अ व्हेरी ब्युटिफुल चाइल्ड, अ स्मॉल चाइल्ड, यू बिकम हॅपी. छोटंसं बाळ बघितलं, सुंदर छान गोंडस, तरी आपण खुश होतो. सो देर आर सो मेनी रिझन्स टू बी हॅपी. अँड यू कॅन ॲड, तुम्हाला अजून सॅड मोमेंट्स ॲड करू शकता तुम्ही. वेन यू डोंट गेट अ थिंग यू वॉन्ट, एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल पण मिळत नाही. किंवा वेन युअर बेस्ट फ्रेंड डज नॉट टॉक विथ यू. ओके, तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्याशी बोलत नाही, काहीतरी सो दॅट टाईम सॅड मोमेंट होऊ शकतो. और समटाइम्स वेन यू लूज द मे बी यू डोंट गेट द एक्सपेक्टेड मार्क्स, सो यू बिकम सॅड. सो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही वेन यू बिकम सॅड. सो देर इज सेकंड ॲक्टिव्हिटी दॅट यू हॅव टू complete. There is a phrase that you have to write. Every cloud has a silver lining. या अर्थाचं म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही जीवनामध्ये असतं, या अर्थाचे तुम्हाला फ्रेजेस किंवा इडीज लिहायचे आहेत. बघा पुढचं आहे टेबल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, सेलेस्टियल बॉडीज एका बाजूला आणि असोसिएशन दुसऱ्या बाजूला. द सन, द मून, द रेनबो, द स्टार्स. सो अवकाशात निसर्गामध्ये दिसणाऱ्या या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला काय दर्शवतात. द सन फॉर एक्झाम्पल, द सन शोज पॉवर, हीट, एनर्जी, कमिटमेंट एक्सेट्रा. सो पॉवर, सूर्य म्हणजे पॉवर, हीट उष्णता, एनर्जी, अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या असोसिएट तुम्हाला होऊ शकतात, कळतात, आपल्याला दिसतात, समजतात. तर द मून असेल तर काय, द मून इज द कूलनेस, शांततेचं प्रतीक म्हणतो आपण. पीस किंवा पीस म्हणू शकतात, कूलनेस और पीस. ब्युटी, अजून काय म्हणू शकतात, पीस, ब्युटी. देन द पीस, ब्युटी, लव. सो these are the different things that which are associated with moon. And also childhood is associated with moon. त्याच्यानंतर बघा काय, द रेनबो is associated with the happiness, the wonder in nature. Okay, the happiness, the wonder in nature and the colorful things which gives you joy. Stars, त्याच्यानंतर आहे stars also give you the experience of wonder. It gives you the association of it also gives you the direction. So the stars, direction, queerness, strange, excitement, happiness, अशा गोष्टी आहेत. देन द कलर्स इमेजेस आर देअर. वेब चार्ट आहे, इथे कलर्स दिलेले आहेत आणि ते कलर्स काय मेन्शन करतात बघा. फॉर एक्झाम्पल कलर पण तुम्हाला काहीतरी सिम्बलाइज करतात. जसं स्टार्स, सनवरून आपल्याला काहीतरी एक अर्थ मिळतो, बोध मिळतो. इन द सेम वे कलर्स आर ऑल्सो गिविंग यू द फिलिंग्स ऑर इमोशन्स. फॉर एक्झाम्पल व्हाईट कलर सिम्बलाइज पीस, शांततेचं प्रतीक आहे. ब्लॅक
Black color symbolize what? Darkness, unhappiness, etc. Then red is a symbol of love and happiness. Then yellow is a symbol of prosperity म्हणजे समृद्धता. Then pink also symbolize the blossoms, the happiness, the birth. Okay, happiness or birth. Then blue is also blue also symbolize the peace. Okay, peace and immortality. So these are the color images. हे आपण बघितलेलं. आता पुढचं बघूया आपण. The introduction of the poetess. The name of the poetess is Emily Dickinson. Emily Dickinson is the name of the poet of There Is Another Sky. Let us read the introduction of Emily Dickinson. So Emily Dickinson was born in 1830. She was died in 1886. Emily Dickinson is an American poet of the 19th century. American poetess of 19th century. She lived a lonely life. Okay, एकटं जीवन जगली ती. She lived a lonely life. Most of her poems are motivational and philosophical. They are unique to her era and are characterized by simple and short lines. She often used slant rhymes and unconventional capitalizations and punctuation. Her poems are the slums and hymns of life in all the shades. So, There Is Another Sky is an inspirational. There Is Another Sky is an inspirational poem with a message of never say die. It is a Petrarchan sonnet with an octave and a sestet. The poem is communicating to her brother through a letter. She encourages her brother not to get depressed under any circumstances and pleads to him to return home. Life is full of challenges. One can tackle the challenges with a positive attitude. The poem ends on an optimistic note. The brighter garden stands for choices that life offers to all. So फर्स्ट पॅरेग्राफमध्ये इमिली डिकन्सनचं इंट्रोडक्शन आहे. इमिली डिकन्सन एक अमेरिकेची पोएटेस आहे. ओके, आणि ती मोटिवेशनल फिलॉसॉफिकल पोएम्स तिने जास्त लिहिलेल्या आहेत. फिलॉसॉफिकल म्हणजे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या अशा पोएम्स, मोटिवेशनल ज्या एनकरेज करतात, आपल्याला प्रेरणा देतात, अशा पोएम्स तिने लिहिलेल्या आहेत. आणि तिने तिच्यातली युनिक थिंग काय पोएममधल्या युनिक थिंग की ती पंक्च्युएशन, कॅपिटलायझेशन, पंक्च्युएशन या ज्या गोष्टी आहेत, राईम्स वगैरे, या गोष्टी ज्या नेहमी पाळल्या जातात पोएममध्ये त्या ती पाळत नाही. सो व्हेरी डिफरंट टाईप ऑफ हर पोएट्री इज दॅट. अनादर स्काय या पोएममध्ये सुद्धा तिने तिच्या भावाला सांगितलेलं आहे. भावाला उद्देशून पोएम आहे. आणि पॅट्रम सॉनेट आहे. सॉनेट हा एक काव्यप्रकार आहे. सॉनेट त्याच्यामध्ये ऑक्टेव आणि सिस्टेम, म्हणजे ऑक्टेव म्हणजे 8 स्टँजा असलेली आणि सिस्टेम म्हणजे 6 लाईन्स असणारी स्टँजा आणि 8 ऑक्टेव म्हणजे 8 लाईन असणारी स्टँजा, अशी ही पोएम आहे देअर इज अनादर स्काय. सो आपण आज इथे थांबूया. पुढच्या वेळेस आपण पूर्ण पोएम शिकूया.